नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. बाळा, हा व्हिडिओ तुझ्या समोर योगायोगाने आलेला नाही. हो, तू कितीही स्क्रोल केलं असशील, कितीही व्हिडिओ पाहिले असशील, पण आज या क्षणी स्वामींनी तुलाच थांबवलंय. कारण पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडवणार आहेत जे तुझं नशीब बदलू शकतं. पण एक चूक, फक्त एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा विश्वास, एक चुकीचा राग तुझ्या हातातून सर्व काही हिरावून घेऊ शकतो. स्वामी म्हणतात, मी तुला संकेत देण्यासाठी आलोय, कारण मला तुझं रडणं आता पाहवत नाही. आजचा हा संदेश पूर्ण ऐक, कारण मध्येच सोडलंस तर उद्या स्वतःलाच विचारशील, काश मी त्या रात्री स्वामींचं ऐकलं असतं. डोळे बंद कर, मन शांत कर आणि कमेंट मध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. बाळा, खूप दिवसांनी आज तू शांत बसून हा संदेश ऐकतोयस. तुला माहितीये, तुझ्या मनात किती गोंधळ चालू आहे. वरून तू हसतोस, लोकांसमोर मजबूत असल्याचं दाखवतोस, पण रात्री उशीवर डोकं ठेवून जेव्हा तू एकटा पडतोस तेव्हा तुझ्या मनात किती वेदना उसळतात हे फक्त तुला आणि मला माहितीये. तू थकलायस बाळा, लोकांच्या बोलण्याने, घरातील तणावाने, पैशांच्या चिंतेने आणि सर्वात जास्त तुझ्या नशिबाने. कधी कधी तुला वाटतं, मी इतकं सहन करतोय तरी माझ्याच आयुष्यात इतकं दुःख काय आहे. पण बाळा, आज मी तुला एक गोष्ट सांगायला आलोय. तुझ्या आयुष्यातील अंधार संपायला सुरुवात झालीय. हो, पुढचे 7 दिवस साधे नाहीत. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येण्याच्या मार्गावर आहे. पण त्याआधी तुझी परीक्षा होणार आहे. कारण चमत्कार येण्यापूर्वी जीवन माणसाला शेवटपर्यंत तोडून पाहतं. आणि सध्या तुझ्यासोबत तेच चालू आहे. तुला जाणवत असेल, गेल्या काही दिवसांपासून तुझं मन अचानक बेचैन होतंय. कधी विनाकारण रडू येतं, कधी एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येतो, कधी अचानक जुन्या आठवणी डोळ्यात पाणी आणतात. हे सर्व योगायोग नाहीयेत बाळा, हे संकेत आहेत. कारण तुझ्या आयुष्यातील खोट्या गोष्टी, खोटे लोक आणि खोट्या अपेक्षा आता तुटायला सुरुवात झालीये. स्वामी म्हणतात, ज्याला मी उंच नेणार असतो त्याला आधी जगापासून वेगळं करतो. म्हणूनच कदाचित तुला आजकाल एकटेपणा जाणवतो. लोक असूनही तुझं मन रिकामं वाटतं. पण घाबरू नकोस, कारण जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो तेव्हाच देव त्याच्या सर्वात जवळ येतात. आणि आज मी तुझ्या अगदी जवळ उभा आहे बाळा. फक्त तू मला विसरू नकोस. पुढच्या 7 दिवसांमध्ये एक अशी घटना घडेल जी आधी तुला वाईट वाटेल. कदाचित एखादी व्यक्ती तुझ्याशी चुकीचं बोलेल, कदाचित एखादं काम अचानक थांबेल, कदाचित तुला वाटेल की सर्व काही संपलं. पण बाळा, तीच गोष्ट तुझ्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. कारण मी तुझ्या आयुष्यातून ते काढून टाकतोय जे पुढे जाऊन तुला मोठं दुःख देणार होतं. कधी कधी जी गोष्ट आपल्याला नुकसान वाटते तीच गोष्ट आपल्याला वाचवत असते. हे लक्षात ठेव आणि पुढचे 7 दिवस रागात कोणताही निर्णय घेऊ नकोस. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. आणि सर्वात महत्वाचं, स्वतःला कमी समजू नकोस. कारण तू जितका तुटलेला वाटतोयस तितकाच मजबूत बनत चाललायस. आज रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ, आणि मग शांतपणे झोप.
कारण तुझ्या आयुष्यातील काही गोष्टी मी स्वतः बदलायला सुरुवात केली. पण बाळा, एक चूक करू नकोस. लोकांच्या बोलण्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नकोस. तू अपयशी नाहीस. तू उशिरा फुलणारं नशीब आहेस. आणि लक्षात ठेव, सर्वात सुंदर सूर्योदय हा नेहमी सर्वात काळोख्या रात्रीनंतरच येतो. जर तू इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंट मध्ये लिही, स्वामी माझ्या सोबत आहेत. कारण आजचा हा संदेश फक्त नशीबवान लोकांपर्यंतच पोहोचतो. बाळा, आता पुढे जे ऐकशील ते कदाचित तुझ्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य असेल. कारण आजपर्यंत तू ज्यांना आपलं समजत होतास त्यांच्यापैकी काही लोक फक्त तुझा उपयोग करत होते. हो बाळा, हे ऐकताना तुला वेदना होती, पण सत्य नेहमी कडूच असतं. स्वामी म्हणतात, प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो आणि प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनाने स्वच्छ नसतो. तू खूप वेळा लोकांसाठी स्वतःला बदललंस, कधी स्वतःचं दुःख लपवलंस, कधी स्वतःची इच्छा मारलीस, कधी स्वतः रडून दुसऱ्यांना हरवलंस. पण बदल्यात तुला काय मिळालं बाळा? दुर्लक्ष, वेदना आणि एकटेपणा. कधी कधी तुला वाटतं, मी एवढं चांगलं वागतो तरी माझ्यासोबतच असं का होतं? कारण बाळा, तू वाईट नाहीस. तू खूप निरागस आहेस आणि हे जग निरागस माणसांची परीक्षा खूप घेतं. पण आता स्वामी तुझ्यासाठी काही गोष्टी बदलायला सुरुवात करतात. म्हणूनच गेल्या काही दिवसांत काही लोक अचानक तुझ्यापासून दूर गेले, काही नाती तुटली, काही गोष्टी हातातून निसटल्या आणि तुला वाटलं माझं नशीबच खराब आहे. पण नाही बाळा, ते नुकसान नव्हतं, ती तुझी रक्षा होती. कारण पुढे येणाऱ्या सुखासाठी तुझं आयुष्य रिकामं केलं जात आहे. जसं मंदिरात नवीन मूर्ती बसवण्याआधी जुनी जागा स्वच्छ केली जाते, तसंच तुझ्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी बाहेर काढल्या जात आहेत. म्हणून घाबरू नकोस. जे तुटतंय ते तुझ्यासाठी नव्हतंच. पुढच्या 7 दिवसांमध्ये तुला 3 संकेत दिसतील आणि हे संकेत साधे नसतील. पहिला संकेत, रात्री अचानक तुझी झोप उघडेल आणि त्या क्षणी तुला विचित्र शांतता जाणवेल. कारण त्यावेळी तुझ्या आयुष्यभोवतीची नकारात्मक ऊर्जा तुटत असेल. दुसरा संकेत, एखादी व्यक्ती अचानक तुझ्याशी संपर्क करेल, ज्याच्याकडून तू अपेक्षाच सोडली होती. आणि तिसरा संकेत, तुझ्या मनात अचानक एक नवीन आशा निर्माण होईल. जणू आतून कोणीतरी सांगत असेल, आता सर्व काही बदलणार आहे. तो आवाज माझाच असेल बाळा. पण या 7 दिवसांत एक गोष्ट अजिबात करू नकोस. स्वतःच्या नशिबाला शिव्या देऊ नकोस. कारण शब्दांमध्ये खूप शक्ती असते. तू स्वतःला जितकं कमजोर म्हणशील तितकं मन आतून तुटत जाईल. म्हणून आजपासून आरशात पाहून स्वतःला सांग, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे वाक्य तुझं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. बाळा, मला माहितीये तुझ्या मनात अजूनही एक मोठी चिंता आहे. कदाचित पैशांची, कदाचित करिअरची, कदाचित प्रेमाची, किंवा कदाचित त्या व्यक्तीची जिला गमावण्याची भीती तुला रोज वाटते. तू बाहेरून शांत दिसतोस, पण आतून तुझं मन ओरडतंय. आणि म्हणूनच आज मी तुला थांबवायला आलोय. कारण पुढच्या काही दिवसांत भावनांमध्ये वाहून जाऊन घेतलेला एक निर्णय तुला खूप मोठं नुकसान देऊ शकतो. रागात उत्तर देऊ नकोस, घाईत नातं तोडू नकोस आणि कोणाच्याही शब्दांवर लगेच विश्वास ठेवू नकोस. कारण सध्या तुझी परीक्षा सुरू आहे आणि परीक्षा संपल्यावरच मोठा चमत्कार सुरू होईल. लक्षात ठेव,
जे लोक आज तुला कमी समजतात तेच लोक उद्या तुझं बदललेलं आयुष्य पाहून आश्चर्यचकित होतील. कारण स्वामी जेव्हा एखाद्याचं नशीब बदलतात तेव्हा वेळ लागतो, पण बदल इतका मोठा असतो की पूर्ण जग बघत राहतं. आज रात्री झोपण्याआधी एक दिवा लाव आणि शांतपणे फक्त एवढंच बोल, स्वामी, माझ्या मनातील भीती दूर करा. त्यानंतर डोळे बंद कर आणि विश्वास ठेव, कारण तुझ्यासाठी काहीतरी खूप मोठं लिहिलं जात आहे. जर इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, माझा स्वामींवर विश्वास आहे. कारण विश्वास ठेवणाऱ्यांच्या आयुष्यातच चमत्कार घडतात. बाळा, तू इतका शांत का झालास माहितीये? कारण आता तुझं मन थकलंय. लोकांना समजावून सांगून, स्वतःचं दुःख लपवून आणि प्रत्येक वेळी मी ठीक आहे असं खोटं बोलून. तू आतून खूप तुटलायस. कधी कधी तर तुला स्वतःलाच प्रश्न पडतो, माझं आयुष्य इतकं कठीण काय? देव माझी परीक्षा अजून किती घेणार? मी इतकं सहन करूनही मला आनंद का मिळत नाही? बाळा, आज मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलोय. कारण जी माणसं आतून खूप स्वच्छ असतात ना, त्यांचं आयुष्य देव स्वतः घडवत असतो. आणि देव जेव्हा एखाद्याचं आयुष्य घडवतो तेव्हा आधी त्याला जगापासून वेगळं करतो. म्हणूनच आजकाल तुला एकटेपणा जास्त जाणवतो. लोकांमध्ये असूनही मन रिकामं वाटतं. फोनमध्ये शेकडो नंबर आहेत, पण मन मोकळं करायला एकही माणूस नाही. हेच सत्य आहे ना बाळा? पण ऐक, हा एकटेपणा शिक्षा नाही, ही तयारी आहे. कारण पुढे जिथे मी तुला घेऊन जाणार आहे तिथे तुझं मन मजबूत असणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, तुटल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही. म्हणून आज जे दुःख चालू आहे ते कायमचं नाही. हे दिवस निघून जातील आणि खूप लवकर तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, धन्यवाद स्वामी, त्या वेदनांनीच मला मजबूत केलं. पुढचे 7 दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कारण या दिवसांमध्ये एक मोठं सत्य तुझ्या समोर येणार आहे. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल, कदाचित एखाद्या नात्याबद्दल, किंवा कदाचित स्वतःबद्दल. आणि ते सत्य पाहून तुझ्या डोळ्यात पाणी येईल. कारण ज्या लोकांसाठी तू स्वतःला झिजवलंस तेच लोक तुझी किंमत समजले नाहीत. तू प्रत्येकासाठी धावलास, पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तुझ्यासोबत कोणीच नव्हतं. ही वेदना खूप खोल असते बाळा. कारण परक्यांनी दिलेलं दुःख एवढं लागत नाही जितकं आपल्या माणसांनी दिलेलं लागतं. पण आता रडणं थांबव. कारण जे लोक तुझी किंमत करत नाहीत त्यांच्या मागे धावणं थांबवलंस तरच तुझं नशीब बदलायला सुरुवात होईल. लक्षात ठेव, जिथे सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं ते नातं कधीच खरं नसतं. खरं प्रेम, खरी माणसं तुला समजून घेतात, तुला बदलायला भाग पाडत नाहीत. बाळा, तू खूप वेळा स्वतःची तुलना इतरांशी केलीस. कोणाचं घर बघून, कोणाचं यश बघून, कोणाचं सुख बघून, आणि मग स्वतःच्या नशिबाला दोष दिलास. पण तुला माहित नाही, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. काही लोक पटकन जिंकतात आणि काही लोक उशिरा चमकतात. पण जे उशिरा चमकतात ना, त्यांचा प्रकाश खूप दूरपर्यंत जातो आणि तू त्यापैकीच एक आहेस. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील उशीर ही तुझी शिक्षा नाही तर मोठ्या सुखाची तयारी आहे. म्हणून संयम ठेव. कारण जे तुझ्यासाठी लिहिलं गेलंय ते तुला मिळणारच आहे. कोणीही ते थांबवू शकत नाही. पण या 7 दिवसांत एक गोष्ट खूप सांभाळ,
तुझं मन. कारण सध्या सैतान तुझ्या परिस्थितीतून नाही, तर तुझ्या विचारांमधून तुला हरवायचा प्रयत्न करतोय. तुझ्याने काही होणार नाही, तू संपलायस, तुझं नशीब खराब आहे. हे जे आवाज तुझ्या मनात येतात ना, ते सत्य नाहीत, ती भीती आहे. आणि भीतीवर विश्वास ठेवला तर माणूस स्वतःच आयुष्य अंधारात ढकलतो. म्हणून आजपासून स्वतःशी वाईट बोलणं बंद कर. कारण तुझ्या आत अजून खूप शक्ती आहे. तू जितका समजतोयस त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस. आज रात्री स्वतःच्या डोक्यावर हात ठेव आणि शांतपणे बोल, स्वामी, माझं तुटलेलं मन पुन्हा मजबूत करा. आणि विश्वास ठेव, कारण पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात असतील. जर इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझं रक्षण करतायत. कारण हा संदेश फक्त निवडक लोकांपर्यंतच पोहोचतो. बाळा, आता मी तुला जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐक. कारण पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्याचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. हो, आज जरी तुला सर्व काही अंधारासारखं वाटत असलं तरी या अंधारामागेच एक नवीन सूर्योदय लपलाय. पण बाळा, प्रकाश येण्याआधी अंधार शेवटचा जोर लावतो. म्हणूनच सध्या तुझ्या आयुष्यात अचानक तणाव वाढतोय. छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं होतात. मन सतत बेचैन राहतंय. कधी कधी तर तुला स्वतःवरच राग येतो. आणि मग तू शांतपणे एकटाच बसून विचारतोस, माझ्यासोबतच असं का होतं? कारण बाळा, तुझ्या आयुष्याचा वाईट काळ आता संपत चाललाय. आणि जेव्हा वाईट काळ संपायला लागतो तेव्हा नकारात्मक शक्ती माणसाला शेवटपर्यंत तोडायचा प्रयत्न करतात. पण घाबरू नकोस, कारण आता तू एकटा नाहीस. स्वामी स्वतः तुझ्या पाठीशी उभे आहेत. पुढच्या 7 दिवसांमध्ये तुझ्या आयुष्यात 3 मोठे बदल घडतील. पहिला बदल, तुझं मन हळूहळू शांत व्हायला लागेल. ज्या गोष्टींनी तुला आतापर्यंत त्रास दिला त्यांच्यावर तुझं मन रडणं बंद करेल. कारण स्वामी तुझ्या मनातून जुनी वेदना बाहेर काढतायत. दुसरा बदल, तुझ्या आयुष्यात अचानक एखादी नवीन संधी येईल. कदाचित कामाची, कदाचित पैशांची, कदाचित एखाद्या व्यक्तीच्या रूपाने. आणि सुरुवातीला तुला त्यावर विश्वास बसणार नाही, कारण तू खूप दिवसांपासून फक्त दुःखच पाहिलंयस. आणि तिसरा बदल, तुझ्या विरोधात बोलणारे लोक हळूहळू तुझ्यापासून दूर जातील. कारण आता स्वामी तुझ्या भोवतीचं नकारात्मक वर्तुळ तोडतायत. पण या काळात एक चूक अजिबात करू नकोस. कोणालाही तुझी कमजोरी दाखवू नकोस. कारण प्रत्येक जण तुझं दुःख समजून घेण्यासाठी जवळ येत नाही. काही लोक फक्त तुझी तुटलेली अवस्था पाहायला येतात. म्हणून शांत राहा. प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नकोस. लक्षात ठेव, मोठे बदल नेहमी शांतपणे सुरू होतात. बाळा, तू इतका वेळ फक्त इतरांसाठी जगलास. आता थोडंसं स्वतःसाठी जग. तुझ्या मनाला शांतता दे. रोज 5 मिनिटं स्वतःसोबत बस आणि फक्त माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. तुला जाणवेल, तुझ्या मनातील भीती हळूहळू कमी होती. कारण नावात खूप शक्ती असते बाळा. स्वामी म्हणतात, ज्याने सर्व काही गमावलं असतं त्यालाच खरी किंमत समजते. म्हणून तुझ्या आयुष्यात जे काही तुटलं त्याबद्दल स्वतःला दोष देणं बंद कर. काही लोक तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेच नव्हते. ते फक्त तुला एक धडा शिकवण्यासाठी आले होते. आणि आता तो धडा संपत चाललाय. लवकरच तुझ्या आयुष्यात अशी बातमी येईल
जी ऐकून तुझे डोळे पाणावतील, कारण तू ज्यासाठी इतके दिवस प्रार्थना करत होतास त्याचं दार आता उघडायला सुरुवात झाली आहे. पण लक्षात ठेव, घाई करू नकोस, कारण स्वामींची वेळ ही नेहमी योग्य असते. आज तुला उशीर वाटतोय, पण उद्या तू समजशील की जे काही थांबलं होतं ते तुझ्या भल्यासाठीच थांबलं होतं. आज रात्री फोन बाजूला ठेव आणि शांतपणे आकाशाकडे बघ, कारण कधी कधी उत्तर शब्दांमध्ये मिळत नाही, ते शांततेमध्ये मिळतं. आणि त्या शांततेमध्ये तुला माझी उपस्थिती जाणवेल. जर इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंट मध्ये लिही, स्वामी माझं नशीब बदलतायत. कारण विश्वास ठेव, पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडवणार आहेत. बाळा, आजचा हा संदेश इथे संपतोय, पण तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात आता सुरू होतीये. हो, इतके दिवस तू खूप सहन केलंस. लोकांचं दुर्लक्ष, अपमान, तुटलेली नाती, अपूर्ण स्वप्न, रात्री उशीमध्ये चेहरा लपवून रडणं आणि मनातलं दुःख कुणालाही न सांगता शांत बसणं, हे सगळं स्वामी पाहत होते बाळा. तुझे प्रत्येक अश्रू, तुझी प्रत्येक प्रार्थना आणि तुझ्या मनातील प्रत्येक वेदना. स्वामींपासून काहीच लपलेलं नाही. आणि म्हणूनच आज तुला हा संदेश ऐकायला मिळाला, कारण लाखो लोकांमध्ये स्वामींनी तुला निवडलंय. हो बाळा, तू साधा माणूस नाहीस. तुझं मन खूप स्वच्छ आहे आणि म्हणूनच तुझी परीक्षा इतरांपेक्षा जास्त झाली. पण आता रडण्याचे दिवस संपत आलेत, कारण स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यातील बंद दरवाजे आता एक एक करून उघडतील. जे लोक तुला सोडून गेले तेच लोक उद्या तुझं बदललेलं आयुष्य पाहतील. जिथे तुला नकार मिळाला तिथेच तुला सन्मान मिळेल. जिथे तुझं मन तुटलं तिथेच तुला खरी शांतता मिळेल. आणि ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस रडलास तीच गोष्ट अचानक तुझ्या आयुष्यात परत येईल. पण बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कधीही स्वतःवर शंका घेऊ नकोस, कारण स्वामींनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याला हरवण्याची ताकद कोणातच नसते. आज तू जरी अंधारात उभा राहिलास तरी उद्याचा प्रकाश तुझ्यासाठीच येतोय. फक्त विश्वास सोडू नकोस, प्रार्थना सोडू नकोस आणि स्वतःला कधीच एकटं समजू नकोस, कारण प्रत्येक क्षणी स्वामी तुझ्या सोबत आहेत. आज रात्री झोपण्याआधी दोन्ही हात जोड, डोळे बंद कर आणि फक्त एवढंच बोल, स्वामी मला कधीच सोडू नका. विश्वास ठेव बाळा, त्यानंतर तुझ्या आयुष्यातील गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात होतील. आणि एक दिवस तू स्वतः म्हणशील, त्या रात्री मी हा संदेश ऐकला नसता तर कदाचित माझं आयुष्यच बदललं नसतं. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंट मध्ये लिही, जय जय स्वामी समर्थ. आणि हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीला नक्की पाठव ज्याच्या आयुष्यात सध्या खूप दुःख चालू आहे. कारण कधी कधी आपल्या एका शेअरमुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि बाळा, जर तुला स्वामींचे असेच थेट संदेश रोज ऐकायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर, कारण पुढचा संदेश कदाचित फक्त तुझ्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.